करणं अनिवार्य आहे. ठाणे संघाची सामनाधिकारी, खेळणारे खेळाडू, प्रशिक्षक, व्यवस्थापक, निवड समिती सदस्य, काम करणारे आमचे कार्यकर्ते या भीतीने कोणी थांबता कामा नये. सगळे बाहेर झाले. कार्यकर्ते खाली बसतील, सामोरं जावं. सर्व कार्यकर्ते जे आहेत काम करणारे खाली बसतील. मध्ये कोणी दिसता कामा नये. फक्त कोर्ट मॅनेजर असतील. सतीजी नेहमी साहेब, आपण या कार्यक्रमाकरता या ठिकाणी आलेला आहात. आपलं सहकार्य अपेक्षित. अगदी प्रो कबड्डीचा थाट आहे. सिन्नर शहरामध्ये 73व्या शिवचषक स्पर्धेच्या निमित्ताने ही राज्य अजिंक्य स्पर्धा, याच्यातला संघ महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व राष्ट्रीय स्तरावर करणार आहे. पहिली पकड आमच्या स्टेजच्या उजव्या बाजूला बाउन्सर आणि हर्षद राजेजी भोसले आपण या ठिकाणी आलेला आहात. सागरजी गिगळबाजी आपण या ठिकाणी आलेला आहात. मित्र, महाराष्ट्र राज्य कबड्डी संघटनेची त्याचप्रमाणे सहकार्यवाह रवींद्र देसाई, मदन गायकवाड, मनोज पाटील, त्याचप्रमाणे स्पर्धा निरीक्षक मुझफ्फर अली सय्यद, तसेच पंचप्रमुख सूर्यकांत देसाई, सहाय्यक पंचप्रमुख शाकीर शेख आणि मालोजी भोसले. महिला गट सातारा जिल्हा आणि बीड जिल्हा आपल्याला खेळण्याकरता पहिला फुला. महिला गट सोलापूर आणि अहिल्यानगर आपल्याला खेळण्याकरता पहिला फुला. हॅलो सर, हे खेळाडू का उभे राहिले या ठिकाणी? या रेलिंगला चिपकून का उभे राहिलात तुम्ही? चला पटकन गॅलरीत जाऊन बसायचं आपल्याला. बाउन्सर्सला विनंती आहे की एकही जण याला दिसणार नाही. बॅरिकेडवाले गॅलरीत बसवा त्यांना. सन्मान्य बीजेपीचे नगरसेवक मिलिंद शिंदे आणि आपण मुंबई उपनगरचे कार्यकारिणी सदस्य आहात. आपण या स्पर्धेकरता खास या ठिकाणी आलेला आहात. आपलं मनपूर्वक स्वागत. संघ एकमेकाच्या विरोधात खेळताना आपण पाहत आहात. 3 मैदानं महिलांकरता आणि 3 मैदानं पुरुषांकरता आजच्या सत्रात बनवण्यात आलेली आहेत. खरं तर तांत्रिक समितीचं जेवढे आभार मानावे तेवढे कमी, कारण आपण उत्तम पद्धतीनं ही व्यवस्था रत्नागिरी जळगाव 9 पॉइंट्सवर, रत्नागिरी 29 पॉइंट्सवर. सेकंड हाफ मध्ये 20 पॉइंटचा अंतर गाठायचा आहे. आता फक्त पाहायचं जळगाव तो 20 पॉइंटचं अंतर गाठू शकतात की नाही. रत्नागिरी आज विजयी. मध्यंतरानंतरचा खेळ हा हळूहळू पुढे सरकताना दिसतोय आपलं. वा सुंदर, क्या बात आहे. लॉक मध्ये हेरून घेतले आहे. सध्या ठरली आहे असफल. जळगावचे रेडर इथे ऑल आउट स्कोर करण्याचा प्रयत्न करतील आणि त्यांनी आता ही शेवटची रेड आहे रत्नागिरीची.
ऑल आउटच्या आधी जर ह्यांनी रत्नागिरीच्या खेळाडूंनी इथे 1 पॉइंट स्कोर केला तर त्यांच्या टीमसाठी आशा आहे अजून सुद्धा. इथे जर पॉइंट गमावून बसले तर ऑल आउट होऊन जळगावच्या टीमला देतील 3 पॉइंट आणि जळगावची टीम पोहोचेल 17 पॉइंट्सवर. आणि पूर्ण प्रयत्न केला पण जळगावच्या टीमनी हात मारला मिळालेल्या संधीवर आणि स्कोर केला आहे ऑल आउट. जळगाव आता आहे 17 पॉइंट्सवर, रत्नागिरी 30 पॉइंट्सवर, 13 पॉइंटचाच अंतर फक्त. आणि हळूहळू रत्नागिरीची बनवलेली लीड गायब होत आहे मंडळी. आणि इथेच लगेच पॉइंट रत्नागिरीने घेतला आहे. पण आता जळगाववर प्रेशर आला आहे डू ऑर डाय रेडचा आणि रत्नागिरीचे 7ही खेळाडू मैदानामध्ये आहेत. आणि इथे माफी मंडळी, स्ट्रॅटेजिक टाइमआउट नाही पण रत्नागिरीवर डू ऑर डाय रेड आली आहे. 3 खेळाडू फक्त मैदानात आणि इथे 2. आणि इथे आपण पाहत आहोत जळगावची रेड. जळगावचे रेडर पूर्ण प्रयत्न करत आहेत पॉइंट स्कोर करण्याचं. पण त्यांच्या लेफ्ट बाजूनी, त्यांच्या राईट बाजूनी रत्नागिरीची टीम पूर्ण घेरून घेते डिफेन्स मध्ये. ते अजिबात आत घुसू नाही शकत आहेत. पण आणि त्यानंतर आता 27 पॉइंटची लीड बनवून बसले आहेत. रत्नागिरी 55, जळगाव 24, 54 माफी. आणि आपण विचारलेलं की सेकंड हाफच्या 20 मिनिटात काय जळगावची टीम 20 पॉइंटचं अंतर गाठू शकेल. गिरीश